नमस्कार, मी शीतल नवले. तर हा फेब्रुवारी महिना आणि येणारा मार्च महिना या 2 महिन्यामध्ये महावितरणकडून जे थकबाकीदार आहेत, ज्यांनी बिलं भरलेली नाहीत, अशांवर कडक कारवाई केली जाते. त्यांचा सप्लाय बंद केला जातो. त्याच्यामुळं माझं सर्व वीज ग्राहकांना एकच आव्हान आहे, मग ते घरगुती असू द्या, कमर्शियल असू द्या किंवा इंडस्ट्रियल असू द्या. आपल्याला मिळालेलं वीज बिल हे आपण वेळेत भरा, जेणेकरून कुठलाही वायरमन येऊन आपला सप्लाय बंद करणार नाही. आणि परत काय होतं माहिती आहे का, जर आपला सप्लाय बंद केला तर तुमचा वायरमनवर रोष असतो. शेवटी नाविलाज असतो त्याला, पण वायरमन लोकांना त्यांचं काम करणं हे गरजेचंच असतं. शेवटी त्यांच्या मीटिंग लावल्या जातात फेब्रुवारी मार्च महिन्यामध्ये, थकबाकींचा आढावा घेतला जातो. तर तुम्ही प्लीज काय करा, आपल्याला मिळालेलं वीज बिल हे वेळेत भरा. काही लोक असे आहेत वर्षभर बिल भरत नाहीत, मग नाविलाजानं त्यांचा मीटरसुद्धा काढायला लागतो. अशी कुठलीही कारवाई होण्याच्या अगोदर आपण आपलं वीज बिल भरलं तर कुठलाच वायरमन आपला सप्लाय बंद करणार नाही आणि आपल्या घरात अंधार होणार नाही. कुठल्याच वायरमनला असं वाटत नाही की तुमच्या घरात अंधार व्हावा, त्याच्यामुळे त्याला कुठला आनंद मिळत नाही. शेवटी नाविलाज असतो, तुमची लाईट बंद करायला लागते. तर सगळ्यांनी आपलं वीज बिल वेळेत भरा आणि महावितरणला सहकार्य करा. थँक्यू सो मच. तुम्ही माझा व्हिडिओ बघत राहा.